आकाशवाणी पुणे. अंकिता आपटे सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. राज्यातले 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम. लसीकरणासाठी पुणे शहर ठरणार देशाचा केंद्रबिंदू. लोहगाव विमानतळावरून कोविशिल्डच्या प्रत्यक्ष वाहतुकीला होणार प्रारंभ. लसीकरणाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमात सहभागी होण्याची खासगी उद्योग क्षेत्राची तयारी. आणि राज्यातले 18,56,109 रुग्ण कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.78%. आता सविस्तर बातम्या. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज राज्यातले 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात 3 आरोग्य संस्थांमध्ये आणि प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये एका आरोग्य संस्थेत ही अभिरूप चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. 2 जानेवारी रोजी पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या 4 जिल्ह्यात तसंच नागपूर आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबवण्यात आली आहे. क्षेत्रीय स्तरावर कोविन ॲप किती सोयीस्कर आणि उपयोगी आहे हे तपासणं, कोरोना लसीबाबतचं नियोजन, अंमलबजावणी तसंच अहवाल तयार करणं या सर्व बाबींची पडताळणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी लसीकरणाबाबतची आव्हानं ओळखणं आणि त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणं, लसीकरण मोहिमेतल्या सर्व स्तरावरच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणं यासाठी ही तालीम आहे. यात कोणालाही प्रत्यक्ष लस दिली जाणार नाही. या ड्राय रनमध्ये 17 स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचं निरीक्षण करून एका केंद्रावर 25 लाभार्थ्यांचं अभिरूप लसीकरण केलं जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोविन ॲपवरच्या नोंदणीनुसार कक्षात सोडलं जाईल. त्यानंतर कोविन ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाच्या माहितीची नोंद कोविन ॲपमध्ये करण्यात येईल. कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करण्याच्या, मास्क वापरणं आणि योग्य सुरक्षित अंतर राखणं या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी काल आकाशवाणीशी बोलताना या मोहिमेबाबत अधिक माहिती दिली. पुणे, नंदुरबार, जालना आणि नागपूर हे 4 जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यामध्ये आपण हा ड्राय रन करतो. ह्या ड्राय रन मध्ये आपण साधारणपणे एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणजे जिल्हा रुग्णालय, एक ग्रामीण रुग्णालय आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 3 प्रकारच्या संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतोय. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहे, उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यात 2 तारखेला जरी ड्राय रन झालं असलं तर त्यावेळेस पुणे महानगरपालिकेचा समावेश नव्हता. त्यामुळे ह्या ड्राय रन मध्ये पुणे महानगरपालिका आपण समाविष्ट करतोय. ह्या ड्राय रनचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या ड्राय रन मध्ये आपल्याला लसीकरण करण्यापूर्वी ज्या काही छोट्या मोठ्या त्रुटी असतील त्या त्रुटीवर आपल्याला नियंत्रण मिळवता येणार आहे. साधारणपणे ह्या सगळ्या प्रोसेसला लाभार्थी आल्यापासून तर लसीकरण करण्यापर्यंत 5 ते 6 मिनिटं वेळ लागतो आणि 30 मिनिटं या ऑब्झर्वेशन खोलीमध्ये आपण निगराणीखाली ठेवणार आहोत. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आगामी काळात पुणे शहर देशाचा केंद्रबिंदू ठरणार आहे आणि आजपासून पुण्यातल्या लोहगाव विमानतळावरून कोविशिल्ड लसीच्या प्रत्यक्ष वाहतुकीला प्रारंभ होणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून रात्री उशिरा देण्यात आली. आगामी 3 ते 4 दिवसात कोविशिल्डच्या अंदाजे 2 कोटी मात्रांची वाहतूक केली जाणार आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटकडून बनवण्यात येत असलेल्या कोविशिल्डच्या वाहतुकीला केंद्रीय विमान वाहतूक प्राधिकरणाकडूनही मान्यता मिळाली आहे आणि प्रवासी विमानातूनच ही वाहतूक केली जाणार आहे. देशभरातल्या एकंदर 41 डेपोंमध्ये ही लस पाठवली जाणार आहे आणि त्यासाठी देशाच्या प्रमुख शहरात 4 मध्यवर्ती डेपो तयार करण्यात आले आहेत. तिथून या लसींचं वितरण केलं जाईल. दरम्यान काल रात्रीच लसीच्या काही मात्रा पुण्यातून विमानानं रवाना झाल्याचं माहितगार सूत्रांनी सांगितलं. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीसाठी खासगी उद्योग क्षेत्रानंही सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्याबाबतचा विस्तृत आराखडा फेडरेशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात फिक्कीनं सादर केला आहे. सुरक्षित भारतासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातली भागीदारी या नावानं हा आराखडा तयार करण्यात आल्याचं फिक्कीनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. देशभरातला कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे आणि त्यात खासगी उद्योग क्षेत्रालाही आपला खारीचा वाटा उचलण्याची परवानगी मिळावी अशी अपेक्षा फिक्कीने या पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
या लसीकरणासाठी देशभरात मिळून किमान 1.5 लाखाहून अधिक लसीकरण केंद्रांची गरज लागणार आहे आणि प्रमुख वैद्यकीय व्यावसायिकांबरोबरच 2 लाखांहून जास्त आरोग्य सहाय्यकांचीही गरज लागणार आहे आणि आरोग्य क्षेत्रातल्या खासगी कंपन्या त्यासाठी मदतनीस ठरू शकतात असं या आराखड्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रामुख्यानं आरोग्य क्षेत्रातले खासगी उद्योग समूह, शीतसाखळी क्षेत्रातल्या उद्योगांचा या लसीकरणाच्या मोहिमेत मोठा उपयोग होऊ शकेल असा विश्वासही यातून व्यक्त करण्यात आला आहे. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात 3,729 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातल्या आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या आता 19,58,282 झाली आहे. यापैकी 18,56,109 रुग्ण बरे झाले आहेत आणि रुग्ण बरे होण्याचं राज्यातलं प्रमाण आता 94.78% आहे. काल दिवसभरात 3,350 रुग्ण बरे झाले. राज्यात कोरोना चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याचं प्रमाण आता 14.84% झालं आहे. प्रत्यक्ष उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या काल 51,111 इतकी होती. काल राज्यात कोविड-19च्या 72 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 49,897 वर पोहोचली आहे. राज्यातला मृत्यूदर 2.55% कायम आहे. एकंदर राज्यातल्या कोविड स्थितीचा विचार करता कालही सर्वाधिक 1,296 नवबाधित मुंबई महानगरासह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या आरोग्य विभागाच्या ठाणे मंडळात आढळून आले. काल नाशिक विभागात 330, पुणे विभागात 887, कोल्हापुरात 55, औरंगाबाद विभागात 51, लातूरमध्ये 129, अकोला विभागात 223 तर नागपूर विभागात 758 नव्या कोरोनाबाधितांचं निदान झालं. काल सर्वाधिक 19 मृत्यूची नोंद पुणे विभागात झाली. त्या खालोखाल 15 मृत्यूची नोंद नागपूर विभागात, ठाणे विभागात 14, नाशिक विभागात 9, अकोल्यात 7, औरंगाबाद विभागात 3 तर लातूर आणि कोल्हापूर विभागात प्रत्येकी 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ब्रिटनमधून आलेल्या अधिक वेगानं पसरणाऱ्या नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूची बाधा राज्यात इंग्लंडहून आलेल्या आणखी 3 जणांना झाली असल्याचं काल स्पष्ट झालं. हे तिन्ही रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातले आहेत. याआधी राज्यात 8 जणांना या नव्या प्रकारच्या कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आता ही संख्या 11 वर पोहोचली आहे. या 11 पैकी पुण्यातला 1 आणि मुंबईतला 1 असे 2 रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांच्या लागोपाठ 2 चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असलं तरी ते विलगीकरणातच आहेत. इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू असले तरी ते सर्व लक्षणविरहित आहेत. राज्यात इंग्लंडहून आलेल्या 4,858 व्यक्तींचा शोध लागला आहे आणि त्यापैकी 3,476 जणांची RT-PCR चाचणी झाली आहे. या चाचणीत 75 कोरोनाबाधित आढळले. त्यात मुंबईतल्या 33, पुण्यातल्या 14, ठाण्यातल्या 8, नागपुरातल्या 9, नाशिक, औरंगाबाद, रायगड आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रत्येकी 2 तर उस्मानाबाद, नांदेड आणि वाशिम जिल्ह्यातल्या प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. या बाधितांच्या संपर्कात आलेल्या 522 व्यक्तींपैकी 341 जणांची RT-PCR चाचणी करण्यात आली. त्यात 30 कोरोनाबाधित आढळले. या सर्व बाधितांच्या घशातील द्रवाचे नमुने त्यात नवा ब्रिटिश कोरोना आहे का हे तपासण्यासाठी पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम. लसीकरणासाठी पुणे शहर ठरणार देशाचा केंद्रबिंदू. लोहगाव विमानतळावरून कोविशिल्डच्या प्रत्यक्ष वाहतुकीला होणार प्रारंभ. लसीकरणाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमात सहभागी होण्याची खासगी उद्योग क्षेत्राची तयारी. आणि राज्यातले 18,56,109 रुग्ण कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.78%. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.